दर्शन आणि त्याचे साथाने आकाश. स्ट्रायकरवरती दर्शन, नॉन स्ट्रायकरवरती आकाश अशी सलामीची जोडी. चला टीम धोत्रे संघ रिपोर्टिंग करायचं आहे आणि टीम कशिळे संघ. चला टॉससाठी दोन्ही टीम्स लगेचच कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. यस चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मोहन. हो यावेळेस पहिला चेंडू आणि इथून खऱ्या अर्थाने पहिलाच चेंडू खऱ्या अर्थाने विचार केला तर शॉर्ट मिड ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक तैनात आणि त्यावरती खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाही. या पहिला चेंडू जरूर अगदी इथून फेकलाय, कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाही. ओहो यावेळेस वाईट चेंडू अगदी पंचाने गोलंदाजाला दंडित केलंय आणि खऱ्या अर्थाने वाईट चेंडू एक अभ्यंतर धाब्याच्या साहाय्याने इथून खऱ्या अर्थाने जिती संघाचं खातं खोलले, अकाउंट ओपन झालंय. एक धाव दाखल का वरती. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने झेल आणि इथून अगदी झेल झालाय ड्रॉप. इथून खऱ्या अर्थाने झेल जमिनीला दान झाले, एक सिंगल झाली आहे कंप्लीट. ओहो यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका एकदम खऱ्या अर्थाने कमालीचा फटका आणि त्यावरती जास्तचं काही मिळणार नाही आहे. इथून खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त एक सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 3 धावा धावफलका भरती. अगदी 59 धाबांचा पाठला करत असताना टीम जिती संघ आपण पाहतोय. इथून स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा दर्शनला पाहतोय. इथून अगदी ओहो यावेळेस अजून एकदा खराब चेंडू. स्क्वेअर मारा अभ्यंतर धाब्याने धावफलक पुढे सरसावला जाईल. अगदी 3 धावा धावफलका भरत या. इथून खऱ्या अर्थाने दर्शनवरती ती जबाबदारी आहे. आता इथून खऱ्या अर्थाने 59 धाबांचा पाठला करत असताना मोठे फटके येणं गरजेचे. हो यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होतोय, मात्र फारसा संपर्क होत नाही. फक्त सिंगल आणि इथून खऱ्या अर्थाने सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावफलक 5 धाबा धावफलका भरती. हो यावेळेस चला अजून एकदा निर्धाव चेंडूचे सांगता टीम धोत्रे संघाचा कर्णधार. चला आणि त्यांना फाईट करेल टीम कशिळे संघाचा कर्णधार. टॉससाठी यायचे दोन्ही टीमचे कर्णधार. हो यावेळेस इथून अगदी बॅटची लीडिंग एज होणार नाही या चुका. फलंदाज होईल बाद. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत. यावेळेस अनिकेतला मैदानाच्या आतमध्ये अगदी 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये रवाना केला जरूर आहे. अगदी इथून खरं अर्थाने 59 धावांचा पालटला करत असताना टीम जिते संघ थोडंसं बॅकफूटला पाहायला मिळेल. अगदी इथून षटक क्रमांक पहिलं तर जरूर संपले. धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धाब्यांवरती स्थिर आहे. अगदी इथून 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी अगदी 54 धावा बनवायच्यात. 18 चेंडूवरती 54 ते कशा प्रकारे बनवले जातील अगदी हे देखील पाहावं लागेल. अगदी 54 बनवायच्यात, मोठे फटके येणं गरजेचं आहे. अगदी विचार केलं तर ते फटके अगदी जिते संघाकडनं आपल्याला पाहायला मिळाले जरूर पाहायला मिळत नाही आहे. अगदी मोठे फटके येतील का इथून खरं त्याने दर्शन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्यावरती अगदी ती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी सामोरी जात असताना दर्शनला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर जय यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. हो हो यावेळेस अगदी मी म्हटलं होतं ज्या फटक्यांची गरज होती खऱ्या अर्थाने तो फटका इथून खऱ्या अर्थाने जय गोलंदाजी ट्रॅकवरती आला. पहिला चेंडू आणि इथून अगदी पहिला चेंडूवरती प्रहार केला गेलाय. लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द फार षटकार. अर्थाने हो हो यावेळेस अजून एकदा दर्जेदार खमालीचा फटका. सिंडो लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं अजून एक दर्जेदार दर्शनच्या बॅट मधला हा दर्जेदार षटकार. आणि डान्सरांना स्वप्न असवले साहेबांकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र जमा झालंय. हो हो यावेळेस अगदी स्टेट ड्राईव्ह फटका. सिंडू आउट ऑफ द पार. सलगचा 3रा षटकार अगदी दर्शनच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3रा षटकार पाहायला मिळालाय. अगदी ज्या फटक्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने 59 धावांचा पाठलाग करत असताना टीम जिते संघ इथून पहिल्या षटकामध्ये थोडीशी नाराजगी व्यक्त जरूर झाली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आलं आणि आल्या खऱ्या अर्थाने अगदी जय या गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय. इथून खऱ्या अर्थाने फलंदाज दर्शनला आपण पाहतोय. कर्णधार आणि त्यांना फाईट करेल टीम कशेळे संघाचा कर्णधार. कशेळे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. टीम धोत्रे संघ प्लीज. येस इथून खरं मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. इथून अगदी तुम्ही आवाज ऐकल अगदी समीर सोमणी सरांचा. धन्यवाद. संतोषजी शेंडे यांचा आवाज तुम्ही अगोदर ऐकत होतात. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचे असं वाटलं की पाली संघाची बाजू मजबूत आहे. पुढचा सामना कशेळे ना कशेळे विरोधात धोत्रे असा सामना होईल.
59 करायचे होत्या 4 ओव्हरमध्ये. आता दुसरं षटक चालू आहे जयचं. त्याच्या विरोधात सलग 3 षटकार मारले फलंदाज. दर्शनने आता धावा झाल्यात त्या. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज कॅच खाली. जयने पकडला झेल. फलंदाज बाद. क्रीडांगणाची चर्चा चालू आहे या. खरं तर नवीन क्रीडांगण जाधववाडी आणि चौधरवाडी यांच्या मधोमध असलेले क्रीडांगण, निसर्गाच्या कुशीत सान्निध्यात सह्याद्रीच्या अगदी पायथ्याशी असलेले क्रीडांगण. कर्जत तालुक्यामध्ये आपण आहोत. भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. खराब गोलंदाजी, वाईट बॉल. या सिंगलने स्कोर झालाय 26 धावसंख्या धावफलकावर. 26. दूरवरून जणू काय आज चंद्रच दिसतोय. तोही चंद्र आहे आकाशात. 26. बाची कडा. तिसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला, जिते संघाला. धावसंख्या ती 26. नसरापूरला मॅच खेळायचीच आहे आता, कारण 59 झाले तिथे. अभिषेक सावंत, हर्षद मराठे यांचं इथे सहर्ष स्वागत. बारा बॉल विजयासाठी 33 करायचे. चला, रात्रीचे 2:30-3 वाजवायचे नाही, मॅच चालू ठेवा. पंचांना देखील विनंती आहे की आपणही तंबी द्या, मागे लागा त्यांच्या. पहाटे उठायचं लवकर, प्रत्येकाला कामं आहेत. क्रिकेट पण खेळायचं, परंतु आपली स्वतःची नोकरी आणि व्यवसाय पण जपायचं आहे. तिकडे दांडी मारून कशी चालेल. 12 बॉल 33चं समीकरण जिते संघासाठी. 59 धावांचा पाठलाग दीपक गोलंदाजीसाठी. अंगावरती चेंडू आदळला. निर्धाव चेंडूची होते ते सांगत 11 बॉल विजयासाठी 33 करायचे. मैदानाच्या चहू बाजूनं प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर प्रेक्षकांसाठी आयोजकांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. खेळाडूंना पण आहे 200 रुपयांचं कॅश प्राइज. हा फक्त जे खेळतायत आज त्यांना नाहीये. 11 बॉल 33. समोर फटका खेचलाय लॉंग ऑनला. हाताला चाटून बॉल सीमारेषा बाहेर गेलाय. जिते संघासाठी षटकार 6 धावा.
साठी गरज आहे ती 27 धावांची. 10 चेंडू 27. KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. पुढच्या वर्षी आणखी मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. किती 3 ठिकाणी का रे काम करतात सध्या? 3 10 बॉल 27. शॉर्ट पिच बॉल पुल करायचा होता. इम्पॅक्ट चांगला झाले नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि ते झेल सुटलाय. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. खराब थ्रो. ओ थ्रोची आणखी एक मिळेल. धावतायत जितेकर. 3 धावल्यात एकूण आणि या 13 धाव संख्येने स्कोर झाला 59चा पाठला करत असताना 35 धावा झाल्यात. 9 चेंडू आणि आता विजयासाठी 24 ची गरज. यानंतरचा सामना असेल कशळे जय हनुमान कशळे विरोधात धोत्रे या 2 संघादरम्यानची लढत. चौथा सामना मला असं वाटतंय पोखरखर वाडी विरोधात गणेगाव. काल गणेगावची टीम क्वालिफाय झाले KPL मध्ये. पुन्हा फटका लॉंगॉनच्या दिशेला खेचलाय. क्षेत्ररक्षक येतोय सरसावतोय पुढे. फक्त एकच धाव मिळेल. एकेरी धाव संख्येने 59चं टार्गेट चेस डाऊन करायचे. स्कोर झालाय 36 आणि आता 8 बॉल 23 ची गरज. एखाद मोठा फटका या 2 चेंडूंमध्ये पाहिजे जिथे संघाला आणि तो मारावा लागेल वैभव किंवा रामला. माफी असावी दर्शन किंवा रामला. 2 नावं कशी आहेत? दर्शन राम. रामाचं दर्शन. आडवा बाटने गॅप मध्ये हा फटका आहे. फक्त एकच धाव. सिंगल रन. 7 चेंडू आणि आता विजयासाठी 22 धावांची गरज. सात चेंडू 22 ची गरज. पुन्हा फटका लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान होता. इथे धावच घेतली नाही. आता 6 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 करायचे विजयासाठी. डीजे थांबवा. तुम्ही एक काम करा. जे काय करायचे ते लवकर करा. 6 बॉल 22. आपली लगेच उरकते. 10 मिनिटं आधी आम्हाला समजलं. आम्हाला 2-1 दिवस आधी सांगितलं. ऑन स्ट्राइक येतो दर्शन. हो पहिला चेंडू इथे व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि आता 21 ची गरज. 6 चेंडू आणि 21 धावा. पहिल्या नाईट मध्ये आपण आहोत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 6 बॉल 20 पाहिजेत. मॅच ऑन आहे. दर्शन एकटा नडलाय. एक पात्री नाटक हाच तो दर्शन आहे ज्याने दुसऱ्या षटकात सलग 3 षटकार मारले होते. गोलंदाजी करतोय स्वप्नील गायकर. 6 बॉल 20. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आडव्या बाटे दर्शनने बॉलला फेकून दिलाय काऊ कॉर्नरला आणि आय थिंक कॅच पकडले.
ज्याने कॅच पकडले त्याने पारितोषिक घेण्यासाठी या 200 रुपयांचं षटकार. चालू आहे. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉल अडवण्यात यश मिळालंय. 2 धावे ते सहज मिळतील फलंदाज दर्शनला. या दुहेरी धाव संख्येने 1 शॉट. त्यामागचं कारण खेळपट्टीवरून धावला दुसरी धाव घेताना. ICC ला पाठवला पाहिजे हा नियम. नाही मी येत्या दिवसात टॅग केला अनिलला. ते आपले आहेत ना अंपायर. खेळपट्टीवरतून पहिली धाव माफ आहे, दुसरी धाव तुम्ही खेळपट्टीवरून धावली तर ती शॉर्ट रन. 4 बॉल 13ची गरज. सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना चालू आहे. पाली विरोधात जिते. अद्विक 11 जिते. एकटा नडलाय दर्शन तो पाली संघाला. क्या बात है. प्रॉपर टायमिंग. बॉल समोर फेकलाय. लॉंग ऑफच्या दिशेने जितेचा षटकार. वैयक्तिक धावा पहा दर्शनच्या किती आहेत. 5 तर षटकार, 6 षटकार मारलेत. 14 चेंडू 44 वरती खेळतो दर्शन. दर्शनची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. एक पात्री नाटक कशाला म्हणतात ते दाखवून दिले ते दर्शनने. दर्शन ठाकरे धोत्रे संघाचा कॅप्टन. आपण आयोजकांशी संपर्क साधावा. 3 बॉल विजयासाठी 7 पाहिजेत कंपल्सरी. धावा वाचवायचे स्वप्नील गायकरला. खोलात टाकलेला बॉल विकेट किपरच्या दिशेने धाव घेणार नाही. चांगला चेंडू टाकलाय स्वप्नील गायकरने. आता 2 चेंडू विजयासाठी 7ची गरज. परफेक्ट यॉर्कर टाकला. मॅच रंगात आले. याला म्हणतात मॅच. जोरदार लढाई. डिक्सळच्या आसपास असलेलं हे गाव पाली आणि सर्वांना ठाऊक आहे जिते. जिते संघाला धावा करायचे 2 चेंडू मध्ये 7. 1 धाव पाहिजे या चेंडूवरती कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करतोय फलंदाज दर्शन जो 44 वरती खेळतोय. हो डाऊन द ग्राउंड. हा फटका खेचला कार्पेटच्या सहाय्याने. 1 धाव इथे सहज होईल. फेक होते नॉट स्ट्रायकर एंडला आणि ते फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद झाला आणि आता 1 बॉल विजयासाठी 6 धावांची गरज आहे. अद्विक 11 जिते संघाला 45 वरती खेळतोय दर्शन ठाकरे. म्हणजे विजयी फटका मारला तर या स्पर्धेतील पहिला अर्धशतक होईल दर्शन ठाकरेचं. परंतु तो षटकार मारला तर संघ देखील विजय होईल. या धावा वाचवेल का गोलंदाज स्वप्नील गायकर हे सर्वजण पाहतात. परंतु सर्वांचं टेन्शन जरा दूर करू. डीजे मास्टर एक गाणं होऊन जाऊ द्या.